नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो टोफू आणि मशरूमची झटपट होणारी लज्जतदार भाजी. तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये एक साधारण मोठा चमचा आपण तेल घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की पाव चमचा त्यामध्ये मोहरी तडतडायला टाकायची आहे. त्यावरती आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा परतायला टाकायचा आहे. आता काय करायचं, छान आपला कांदा नरम व्हायची वाट पाहायची. कांदा नरम झाला की यामध्ये पाव चमचा आपण हळद घालून घेणार आहोत. यामध्ये आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता इथे मी आपला साठवणीतला मसाला आणि थोडंसं मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. यावरती साधारण 1 चमचाभर गरम मसाला आणि 1 चमचाभर आपण धना पावडर घालून घेणार आहोत. छान आपल्याला यामध्ये ढवळून घेतल्यानंतर एकत्र मसाले शिजण्याची वाट पाहायची. 1-2 मिनटानंतर आपले मसाले शिजले की यामध्ये आपण बटन मशरूम वापरणार आहोत. ते मशरूम सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्या बाहेरील जे आवरण असतं म्हणजे त्याचं जे कवर असतं त्याची जी माती वगैरे लागली असेल ती स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर त्याचं साधारण एका मशरूमचे 4 अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. त्याने असे तुकडे केलेले मशरूम आपण यामध्ये घालून घ्यायचे. सर्व मसाले त्याला व्यवस्थित लागतील अशा प्रकारे आपल्याला ढवळून घ्यायचे. सर्व मसाले व्यवस्थित लागल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे सर्व मशरूम जे आहेत हे व्यवस्थित शिजण्यासाठी झाकण लावून एक साधारण 5 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. मशरूममध्ये पाण्याचा कंटेंट असतो त्यामुळे वरून पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी छान ओलसर झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची आणि यामध्ये आपण टोफू घालून घ्यायचं आहे. हे बाजारातनं आणलेलं टोफू आहे आणि याला नुसतं मी कट करून घेतलेलं आहे. साधारण 200 ग्रॅम आपण मशरूम घेतले, त्याला 200 ग्रॅम आपण टोफू घेतलेला आहे. आता छान आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने एकत्र परतवून झालं की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. तर आता हे सर्व जे मिश्रण एकत्र झालेलं आहे यामध्ये आता मीठही घालून झालेलं आहे. पण आता मसाले आणि इतर भाजी एकत्र व्यवस्थित येण्यासाठी आणि थोडंसं असं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये आपण घालून घेणार आहोत साधारण अर्धा पेला दूध. दूध घातल्यानंतर ह्या टोफू किंवा मशरूमच्या भाज्या अशा असतात त्या छान लज्जतदार बनतात आणि त्यांना एक क्रीमी टेक्स्चर पण येतं. आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं एकत्र झालं की आपल्याला उकळी येण्याची वाट पाहायची. छान उकळी आली की आपल्याला साधारण 5 मिनटं पुन्हा एकदा झाकण लावून हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी झाकण लावून हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. मस्त आपली भाजी गरमागरम तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवत राहा. धन्यवाद.